आर्यन हवाय का? ती म्हण हो हवाय हवाय. म्हटलं मला माहिती तो कुठे फॅक्टरीत. ती वाली फॅक्टरी आपली. बोलवलं तिला. इन्स्पेक्टर मंजू. काय झालं? ओळखलं नाही का मला? मीच आहे तुझा आर्यन. मी दिलेला चोप लक्षात आहे ना? कसं विसरणार तुझा चोप. मग एवढा मार खाऊन कुठं तोंड लपून बसला होता? नाही नाही मंजू लपून नव्हतो बसलो मी तर. आपल्या या भेटीचं प्रिपरेशन करत होतो. इथे ना तू आज माझ्या मर्जीने आलीये. मग आता तू एवढं लांबून आलीये तर तुझं स्वागत नको करायला का? स्पेशल स्वागत. माझ्या तायडीला नजर वर करून बघते काय म्हणून बोललो. तायडे आता ती इन्स्पेक्टर मंजू वाघमारे माझ्या तायडीकडे नजर वर करून नाही बघू शकणार. दादा खाल्लं ना वहिनीने? खाल्लं थोडंफार. ते पण नाही म्हणत होत्या. मी जबरदस्तीने भरवलं त्यांना. काय चाललंय काय कळणच झालंय मला. एक संकट संपलं की लगेच दुसरं संकट समोर उभं राहतं. वाघमारेंच्या जागी माझ्या बरोबरच असं झालं असतं तर बरं झालं असतं. किमान त्यांना त्रास तरी सहन करावा लागला नसता. काय बोलतोस तू? आणि तसं झालं असतं तर तुझ्या जागी वहिनी असते आता. त्यांना त्रास झालाच असता. तू उगाच स्वतःला दोष देऊ नकोस दादा. डॉक्टरांनी जे आपल्याला सांगितले ना तसं आपण वागूया. वहिनींची काळजी घेऊयात आपण. आणि ऐक, हे बघ दुपारपासून तू काय सुद्धा खाल्लेलं नाहीस. 2 घास खाऊन घे चल. नाही नका मला. तू खा. मी वाघमारेंबरोबर 2 घास खाल्लेत. पोट भरलंय माझं. असं काय करतोस तू? त्यांची काळजी घ्यायची म्हणल्यानंतर आपण खंबीर असणं गरजेचं आहे. आपल्यात ताकद असली पाहिजे. चल चल तू घे खाऊन बघू. त्या हट्ट करू नकोस. इच्छा नाही आहे बघ माझी. नाही खायचं मला काय. तू खाऊन घे. मी आहे. मला जरा वेळ एकटं सोड. रोज 1000 माणसं असं तुझ्यासमोर हात जोडत असतील ना. 1000 लोक काही ना काही तर मागत असतील. बऱ्याच जणांना तर माहीत पण नसेल त्यांना नक्की तुझ्याकडं काय मागायचं आहे ते. पण मला माहिती आहे मला काय मागायचं आहे ते. आणि तुला बी माहिती आहे मी काय मागणार आहे ते. माझ्या वाघमारे मला सुखरूप हव्यात. एकदम सुखरूप. त्यांनी आजपर्यंत कुणाचं कधीच काहीच वाईट केलं नाही. तरी बी हे सगळं त्यांच्या बरोबरच का होतंय? हे बघ मी हात जोडून तुझ्याकडे विनंती करतो. माझ्या वाघमारे मला एकदम सुखरूप हव्यात. जर का त्यांच्या डोळ्यांना काही झालं ना तर मी कधीच तुझ्या समोर हात जोडणार नाही. तुझ्या समोर असं येणार नाही आणि कधीच तुझी पायरी चढणार नाही. खरं सांगू टायडे मला ना त्या मंजूच्या ऐवजी तो सत्य हवा होता तिथे. पण नो प्रॉब्लेम. त्याचा बी गेम करू. कारण आता त्यालाही त्रास होतोय ना. मंजूला अशा अवस्थेत बघून त्याला त्रास होतच असेल. आर्यन तू जरा पेडायस का? हा डोक्यावर परिणाम झाला का तुझ्या? तू हे सगळं करण्याआधी मला का नाही सांगितलंस? टायडे डोक्यावर परिणाम नाही. जखम झाली जखम. तुला विचारून तू काय केलं असतं? म्हटलं आर्यन नाही जायचं नाही जायचं.
लॉ बाय लॉ जगायचा.